नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये. आजचा आपला विषय आहे युरोपची वांगेवाली म्हणजेच टोमल काकू. पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला. मंडळी, परवा मी तुम्हाला सगळ्यांना विचारलं होतं की टोमल काकूंवरती आठवड्यातून एकदाच पॉडकास्ट करू की 2 वेळा. तर त्यावर तुम्ही सगळ्यांनी उत्तर दिलं होतं की वांगूवरती डेली पॉडकास्ट कर. आता यावरूनच खरं तर ज्या व्यक्तीने कॉमेंट केली होती की तू रिपीटेड टॉपिक वरती पॉडकास्ट करते, तिला नक्कीच उत्तर मिळालं असेल. आणि त्याच सोबत मला अजून एक सांगायचं आहे, ते म्हणजे घरकोंबडीसाठी अनेक जण रिक्वेस्ट करतात. मी लास्ट टाइमच बोलली होती यावरती, परत एकदा सांगते की तिच्यावरती येत्या गुरुवारी मी पॉडकास्ट करणार आहे. आणि असं काही नाही हो मंडळी की मला तिच्यासाठी सॉफ्ट कॉर्नर आहे किंवा घुशीने मला कॉन्टॅक्ट केला वगैरे. मी ऑलरेडी तिला ब्लॉक केला आहे, सो ती मला कॉन्टॅक्ट करण्याचा काही प्रश्नच येत नाही. आणि मी याआधी देखील बोलली आहे की मी काही चुकीचं करत नाही. 1-2दा फक्त भावनेच्या भरात माणुसकीच्या नात्याने एखाद्याला मदत करण्याची चूक झाली होती, पण त्या व्यतिरिक्त उगाच जे काही खरं नाही किंवा छोट्या छोट्या गोष्टीला मीठ मसाला लावून बोलण्याचे पराक्रम नाही केले. जे काही पॉडकास्ट केले आहेत ते अभ्यासपूर्वक आणि जे दिसतं त्यावरच केले आहेत. सो मला कोणत्याच गोष्टीचा पश्चाताप होत नाही आहे. काही लोक तर करून करून भागलेत आणि आता देवपूजेला लागलेत. तुम्ही समजूच शकता मी कोणाबद्दल बोलते ते. असो, आपल्याला काही कोणासोबत घेणं देणं नाही. कोणाच्या मनात काय चालू असेल हे आपण सांगू शकत नाही. ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आपण आपलं काम करत राहायचं आणि अंधमंद भक्तांचे डोळे उघडायचे. तर मंडळी, वेडनेसडेला मी टोमलीवरती पॉडकास्ट केलं होतं. ते फक्त संडे मंडे या 2 दिवसाचं होतं, कारण ट्यूजडेला तिने सुट्टी घेतली आणि वेडनेसडेला मी तिच्या जुन्या दिवसाची जुनी सुरुवात बघितली नव्हती. तर बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि आज शनिवार टोमलीने काय काय कारनामे केले ते आपण जाणून घेऊया. जुन्या दिवसाची तीच मरगळलेली जुनी सुरुवात घेऊन काकू आल्या पारोशा अंगाने सांगायला की आता सकाळचे 10 वाजले आहेत. सतत आपलं ते डाएटचं कौतुक. अगं टोमले, चुलीत घाल ग तुझं ते डाएट. उगाच आपल्या डाएटच्या नावाखाली वकवकेपणा असतो, त्यात कोळशाही चालू. तुम्ही बोलाल डाएट करतात हे लोक, पण कधीतरी खाल्लं तर चालते. पण फसव्या जोडप्यांनो, तुमचं कधीतरी तर आठवड्यातून 3दा असते. मग नेमकं डाएट कधी करता आणि चीट डे कधी असतो तुमचा? उगाच येडा बनवायचे काम नका करू, समजलं ना? दर आठवड्यात 1 दिवस तरी टोमलीला आराम करायचा असतो. तशी कम्युनिटी पोस्ट टाकते, पण सुट्टीच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा ही व्हिडिओ टाकते ना, तेव्हा आदल्या दिवशी जी कम्युनिटी पोस्ट टाकलेली असते तीही डिलीट करून टाकते. टोमली सुट्टी कधी कधी घेते माहिती आहे का मंडळी तुम्हाला? मंगळवार, बुधवार, गुरुवार, रविवार, सोमवार आणि शुक्रवारची सहसा सुट्टी घेत नाही आहे. पण आता चालू करेल सुट्टी घ्यायला येत्या काही दिवसात. 2 उशा आणि 1 चादरीची घडी करायला या टोमलीला 1 तास लागतो. आणि जे आवरलं करत असते नाही बाई, तेच आवरते ही दिवसभरात. आता त्या दिवशी मी भाज्यांचं बोलली होती ना, तर आता ब्रोकोली, कॉलीफ्लॉवर, बीन्स वगैरे घेऊन आली होती. आता घासपूस खाऊन टोमली डाएट करणार आहे. काय ते खाणं रे हिचं. बीन्सला कट पण केलं नव्हतं. मागे पाहिलं का, कांद्याची पात होती ती पण अशीच खात होती कच्ची. काय खायला नी काय नाही. हिचं डाएट बघून कोण डाएट करेल ना तर नक्कीच चक्कर येऊन पडेल. बीट गाजरची कोशिंबीर लिक्विड फॉर्म मध्ये केली होती आणि ती कोशिंबीर कशी खात होती माहिती आहे का टोमली? तर काट्या चमच्याने. टोमली बोलली 2 थेंब टाकून तडका देणार आहे, पण त्या कोशिंबीर मध्ये तर तेलाचा तवंग दिसत होता सगळा. हे फक्त ना आमची टोमलीच करू शकते हो, दुसरं कोण एवढं हुशार नाही आहे या दुनियेमध्ये. त्या खारी आणि शैलामध्ये काकू कशा भेदभाव करत होत्या पाहिलत का मंडळी? आणि तेही शैलासमोरच. खारीचा मोठेपणा करत होत्या. काकू बोलतात काय तर ती खूप अभ्यासू मुलगी आहे. आणि बोलता बोलता काकूंना शब्द सुचत नव्हते, तर मध्येच काकूंचं चालू झालं, हिच्या घशात काही अडकलं आहे का? अगं बाई, विक्सची गोळी खा आणि खिचखिच दूर कर. काय सारखं ते करत असते? नाहीतर ना विक्सची गोळी मिळाली नाही तर एक काम कर, कोमट पाणी कर आणि त्याच्यामध्ये मीठ टाक थोडं आणि मग त्या पाण्याने गुळण्या कर. त्या वॉर्डरोबचं पाहिलं का मंडळी? मुद्दाम सारखं प्रदर्शन मांडत असते. आणि त्या स्टेअर्स वरून उतरून येत होती तेव्हा काय ते हात हलवत हलवत चालत होती. मागे बाई माणसाची बाई झाली मी बोलली होती ना, ते काही चुकीचं नव्हतं. हिच्या चालचलनवरून तसंच वाटते.
तुम्हाला पण तसंच वाटते का मंडळी? नाही म्हणजे मला जे जाणवलं ते मी बोलली. ही बाई काय आवरत असते ना दिवसभर, मला तेच समजत नाही. सकाळ संध्याकाळ आपली दिवसभर तेच, आता मी आवरलं. मुली तर दोघी दिवसभर शाळेत असतात. हे दोघं नवरा बायको असं काय करतात सकाळ संध्याकाळ की पसारा होत असतो एवढा. टोमल काकू बोलतात, तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे की मी गेल्या डिसेंबरला भारतात गेली होती. अहो काकू, डिसेंबरचं काय कौतुक सांगताय तुम्ही? तर आता जूनमध्येही आल्या होत्या भारतात आणि किती कांड करून गेले होते ते विसरून गेल्या का तुम्ही? तर त्यानंतर काकू सांगतात, माझ्या मम्मीला मी 2 वर्षापासून सांगते की इथे ये, पण तिच्यावरती खूप जबाबदाऱ्या होत्या, पण मी तिला आता कन्व्हिन्स केलंय. तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक मुलीची इच्छा असते आपल्या आईने आपल्या जवळ यावं, आणि तितक्यात टोमलीला ठसका लागला. आता ठसका का लागला ते मला चांगलंच माहिती आहे. हिची आई येते म्हटल्यावर कोळशाची आई का येत नाही आहे असा प्रश्न विचारला जाईल म्हणून ती घाबरली होती. आनंदाच्या भरात टोमलीला समजलंच नाही की आपण काय बोलतोय नि काय नाही. यावर्षी सासूबाई आल्या म्हणून यावर्षी मम्मीने यावं अशी टोमल काकूंची इच्छा आहे. अगं काकूबाई, तुझी इच्छा का आहे ना ते मला चांगलंच माहिती आहे ग. 2 कारणं आहेत मंडळी, नीट ऐका. एक तर मेन रिझन, हिच्या चॅनलचे व्ह्यूज पडले आहेत. हिच्याकडे काहीच कॉन्टेंट नाही आहे. जेव्हा टोमली भारतात होती तेव्हा तिचे व्ह्यूज चांगले होते, पण जेव्हापासून ती युरोपला गेली आहे तेव्हापासून तिचे धुणी भांडीचे व्हिडिओ जास्त कोणी बघत नाही आहे. आणि यावेळी जेव्हा भारतात आली होती तेव्हा काकूंनी जे काही कांड केले आहेत त्यामुळे त्या परत येऊ नाही शकत. काकूंना माहिती आहे त्या भारतात येऊ नाही शकत, पण आई तर येऊ शकते ना. आई जर भारतातून इथे आली तर खूप व्ह्यूज येतील. आणि दुसरं कारण काय आहे माहिती आहे का मंडळी? गेल्या वर्षी सासूबाई एकट्या आल्या होत्या, त्यामुळे सगळ्या लोकांनी त्यांचं कौतुक केलं होतं. हे हिला अजिबात सहन झालं नव्हतं, तर त्यांना पाठी टाकण्यासाठी म्हणून टोमलीने आता आईला बोलवण्याचा प्लॅन केला आहे. सारखा आपल्या त्या व्हिडिओमध्ये एकच गोष्ट बोलत होती टोमली की माझी इच्छा आहे. अगं बाई, तुझी इच्छा ती इच्छा, मग कोळशाची इच्छा नाही होत का की त्याच्या आईला बोलवायची? मंडळी, आता तुम्हाला एक गंमत सांगते टोमली माझी फेवरेट ह्यासाठीही कदाचित असू शकते कारण की तिचा वाढदिवस पण नोव्हेंबरमध्ये असतो आणि माझाही वाढदिवस नोव्हेंबरमध्येच असतो, तोही मागे पुढे. मस्त ना? हो मस्त. 1000 पझल गेम मुलींना आणलाय. ते दाखवताना कशी बसली होती, असं वाटत होतं की कोळशाची वाट बघते बकेटमध्ये पाणी आणून देण्यासाठी. आता मी हे केलं, आता मी ते केलं, मगाशी मी आली, मगाशी मी गेली. काय सगळं शिशू सांगत असते ना ते तिचं तिला माहिती. हे जाणून घेऊन लोकांनी काय करायचं असते नेमकं मला आजपर्यंत समजलं नाही. खारीने ते ऍपल बनवलं तर कोळशाच्या ऑफिसच्या सेटअप आहे तिथे ठेवणार असं बोलली. तसं बघायला गेलं तर ते ऑफिस कमी आणि गोडाऊनच जास्त वाटते. आणि अगं टोमले, त्या ऍपल कोळशाच्या रूम मध्ये ठेवण्यापेक्षा तुझ्या गळ्यात घालून फिरायचं होतंस ना, ते जास्त बरं वाटलं असतं ग. रोज आपल्या हिला एकच येते, फोडणीचं वरण आणि भात बनवायला. फोडणीच्या वरणाचं किती कौतुक करत होती टोमली. कोणाला येत नाही हो फोडणीचं वरण मंडळी, सगळ्यांनाच येतं. पण बोलते कशी, आजचा मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे. उगाच पकवत होती. हिचे भक्त कुठून आलेत ना ज्यांना फोडणीचं वरण येत नाही बनवता, मला तेच समजत नाही. कोळशाने भारतातून जातानाच टोमलीला मोरपिशी रंगाचा ड्रेस घेतला आहे. मग हा ड्रेस का बरं आधी दाखवला नव्हता तिने? एक एक करून हळूहळू का बरं बाहेर काढते सगळं? काकू बोलतात, दिवस आजकाल पटकन निघून जात आहेत. काय समजलंच नाही वर्ष कसा पटकन निघून गेला ते. अहो टोमल काकू, थँक्यू बोला मला. माझ्यामुळे तुम्हाला समजलंच नाही की हे वर्ष किती पटकन निघून गेलं ते. माझं पॉडकास्ट ऐकण्यामध्ये तुम्ही एवढ्या काय तल्लीन झाल्या की तुम्हाला समजलंच नाही की वर्ष निघूनही गेलं. 2 दिवस कांदा मुळा भाजीचं डाएट करून काकूंना एनर्जेटिक वाटायला लागलं आहे. बिंडोकबाई सकाळी सकाळी किलोभर पीओपी थोपून आली होती थोबाडावरती आणि सांगते, माझा चेहऱ्यावर बघून तुम्हाला समजतच असेल की किती ग्लो करतोय माझा चेहरा. हे भगवान, ये क्या देख लिया, सारा मूड खराब कर दिया. राम 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 राम. टोमल काकू आता स्पष्टच बोलते, तुमच्या चेहऱ्यावरचा ग्लो पहिलं तर पीओपी मुळे आला आहे आणि त्याच्यावरती ॲडिशनल फिल्टर लावलाय तुम्ही व्हिडिओ काढताना. सेकंड थिंग, तुमच्या घरात सगळीकडे लाईट्स आहेत, त्यात रिंग लाईट लावून तुम्ही व्हिडिओ शूट केला असेल. सो प्लीज ओ काकू, जरा कमी खोटं बोला. आणि काय हो, भारतात आल्यावर तुमचा ग्लो कुठे जातो? तेव्हा तर तुमचा चेहरा काळवंटलेला असतो, तेव्हा का बरं तुमचा ग्लो दिसत नाही आम्हाला?
सगळं काही फिल्टरचा कमाल आहे हो मंडळी, बाकी काही नाही. ही टोमली आपल्याला व्हेजिटेबल पुलाव बनवून दाखवणार आहे. काकूंचा तो स्टील चॉपिंग बोर्ड कुठे गेला हो मंडळी, गायब झाला वाटते. काल तर वुडन बोर्ड वरती चॉपिंग करत होत्या काकू आणि मागे तर सांगत होत्या की वुडन बोर्ड वापरायचा नाही. मग आता काय झालं काकूंचं, सगळी पोपटपंची फक्त 2-4 दिवसांसाठीच असते का? आता ते तोरण बॉक्स मधून काढताना दाखवलं, लावताना दाखवलं, आता काढतानाही दाखवलं आणि ठेवतानाही दाखवलं. एका गोष्टीवरती 4 वेळा व्हिडिओ बनवायचे आणि भरमसाठ डॉलर्स कमवायचे. हे टॅलेंट फक्त आमच्या वांगोमध्येच आहे बरं का. आणि काय हो मंडळी, टोमलीने तर फुलांची माळ काढली तेव्हा तर बोलली होती ही की हलकसं ओल्या कपड्याने पुसणार आहे, पण ठेवताना तर मला कुठेच दिसलं नाही. अशीच ती माळ गुंडाळून ठेवली होती. मंडळी, एक प्रश्न विचारायचा आहे मला तुम्हाला सगळ्यांना. एक गोष्ट सांगा, बेसमेंटमध्ये कोण जॅकेटसाठी स्टँड किंवा शू रॅक ठेवते? नाही म्हणजे काही लॉजिक आहे का यामागे? घरात कोण आलं तर आधी शिडी उतरून खाली जायचं आणि शूज जॅकेट ठेवायचे, परत वर यायचं, जाताना परत सेम गोष्ट रिपीट करायची. कोई सेन्स है इस बात की? टोमल काकूंचं सगळंच उलट सुलट कसं काय आहे हो? आणि ही टोमली बोर नाही होत का हो? एवढी बडबड करत असते. फिल्टर चेंज करून दाखवला त्यात पण बडबड. टोमले ग टोमले, एक काम तरी तोंड बंद ठेवून कर ना ग प्लीज. आजचा व्हिडिओ पाहिलत का मंडळी? एवढं काकूंने बोर केलं होतं ना की मी कंटाळून गेली. जुन्या दिवसाची जुनी सुरुवात काय तर म्हणे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन आली आहे. आजचा व्हिडिओ काकूंने नक्कीच काल शूट केला असेल. मग काल पण कोळशा रिकामीच होता का? शनिवार रविवारचं तर ठीक आहे, समजू शकते, पण वीकडेज मध्ये पण हा एवढा रिकामी असतो की हा 20 मिनिटाचा व्हिडिओ शूट करण्यामध्ये टोमलीला साथ देतोय. कमालच आहे बाबा याची. काकू बोलतात मला 2-3 DM आला होता आणि काय 2 जण पकवत होते. बोलतात काय तर फॅमिलीची आठवण येते म्हणून काही लोक रिटर्न जातात. बाकीच्यांचं तर हे रिझन असू शकते, पण यांचं काय, यांना फॅमिली का आठवते तर फक्त कॉन्टेंटसाठी. आज काकूंना भारतावरती जास्तच प्रेम होतू चाललं होतं असं वाटतंय मला. तुम्हाला पण असंच वाटलं का मंडळी? नाही म्हणजे किती नाटकी बाई आहे ना. त्या दिवशीच मी याबद्दल बोलली होती तर आज लगेच या टॉपिक वरती व्हिडिओ घेऊन आली. मी काय बोलली तर मग लगेच येते दुसऱ्या दिवशी बोलायला की मी लक्ष देत नाही, पण पॉइंट्स तर माझ्याच पॉडकास्ट मधून उचलते ही चोरटी बाई. आता लवकरच वाटते टोमली भारतात येणार आहे कायमची राहायला, कारण कोळशाचा तर जॉब कधीच गेला आहे. तो फक्त कॅमेरामॅनचं काम करतोय. तिकडे राहणं आता या लोकांना परवडत नाही आहे. थोडे दिवस थांबा मंडळी, बघा कसे बॅग घेऊन परत येतील कायमचे राहायला इंडियामध्ये. तर मंडळी, आजसाठी एवढंच. आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.